हॅलो आणि नमस्कार. ड्रॉइंग मॉममध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत आहे. सकाळी रुद्र मी मस्तपैकी फिरून आलेलो आहेत. आमचं सगळी सकाळची दिनचर्या पार पडलेली, अंघोळ वगैरे झालेले आहेत. मी सकाळी पाणी येतं ते पाणी भरून झालेलं होतं. त्यानंतर म्हटलं नाश्ता करून घेऊया. पोह्यांशिवाय इतर कोणती गोष्ट नाश्त्याला दिली तर रुद्र खात नाही आणि सध्या त्याला कफ झाला आहे म्हणून मी केळी द्यायचं टाळते. तर पोहे करायला घेतले, पण तो काय आजूबाजूलाच खेळतो आहे. आज रुद्रची आजीसुद्धा घरी नाही आहे, तर त्यामुळं आम्ही दोघेच आहोत. मस्तपैकी आमच्या दोघांचीच आता कशी कामं उरकत आहेत ते बघूया. त्याला बाजूला खेळायला देऊन त्याच्याकडे लक्ष देत देत मग मी पोहे करायला घेतले आणि थोडा वेळ तो खाली बसला. मात्र नंतर त्याने कडेवर घ्यायलाच लावलं. कांदे ते फेकत होता. मस्तपैकी त्याचं खेळणं चालू होतं. पण थोड्या वेळ ती कुठल्याही गोष्टीमध्ये रमतात आणि त्यानंतर मुलं काय होतात की आई किंवा इतर कोणी माणसं असतील आजूबाजूला तर त्यांच्याकडे जायला बघतात. आणि घरामध्ये इतर कोणी असेल तर मुलं बरोबर खेळतात त्यांच्या आजूबाजूला कोणी असेल तर. पण इतर कोणी नसेल तर मग ते आईच्याच मागे पुढे मुलांचं चालू असतं. तुम्ही पाहू शकता माझ्या आजूबाजूला बरंच कपड्यांचा पसारा आहे. अजून कपडे ठेवून द्यायचे राहिलेले आहेत. आणि रुद्रला घेऊन मी पोहे केले, नाश्ता बनवला. त्याला खाऊ घालायचं ना रुद्र. आज रुद्रला नवीन आणलेलं आहे, महाकालचं शर्ट घातलंय, खूप छान दिसतंय त्याला. पोहे खायचे तर आम्हाला गरम गरम आहेत पोहे. आमचे हात नको लावून, मी देते तुला. तू नको हात लावून, मी देते. तर रुद्रला पोहे देते. देऊ. आज मी आणि रुद्र एकटेच आहोत, म्हणजे त्याची आजी बाहेर गेलेली आहे. तर त्यामुळं दे पोहे खा ना. मी आणि रुद्र एकटेच आहोत. आम्ही नाश्ता करून घेतो. आता स्वयंपाक करायचा बाकी आहे. घरातला बराचसा पसारा आमचा आवरायचा आहे. दोघं मिळून आवरूया आम्ही आता. हो ना रुद्राने आवरून दिला तर होईल, नाहीतर आम्ही घरभर भरपूर पसारा करून ठेवायला लागलोय. आता त्याची खेळणी सगळीकडे पसरलेली आहेत. आता हा पोहे करतोय पण खात नाहीयेस. खा ना. त्याला थोडासा कफ झालाय, त्याच्यासाठी मी ते तुळशीच्या पानाचं आणि अद्रक आणि मध्ये असं मिश्रण करून त्याला दिलंय. चहा करून त्याला दाखवलं, प्यायला दिलं जबरदस्तीने. बघूया 4-5 दिवस दिला ना तर कफ बरोबर कमी होतं. तर सध्या केळी तो बरीच खात होता, काय माहिती केळीमुळे झालं ती काय. बघूया राहील तो. त्याच्यात ब्रश नाही झाले रुद्र. आम्ही पोहे खाऊन घेतो आता. कफमुळे रुद्रला केळी देत नव्हते, तरी पण तो द्यायला लावतोय. पोहे काही त्याने जास्त खाल्लेच नाहीत, थोडीशी देते आता त्याला. थोड्या वेळानंतर तो झोपेल, त्यानंतर मग मी स्वयंपाक करून घेईल. घरभर सगळी त्याची खेळणी पसरलेली आहे. त्याला केळी द्यायचं टाळत होते, तरी पण त्याने मागितलंच. थोडीशी देते आता. रुद्रला टीका लावूया आपण. आता रुद्रला टीका लावणार आहे मी. बनाना खाऊन झालाय आमचा. संपला रुद्र. कसं संपला बनाना संपला. दाखव कसं संपला. कसं संपतो बनाना. हँड तुझे हात करून दाखव. संपला असं करतोय. चला आपण टीका लावूया पहिले. टीका कुठे रुद्राचा. आणि आता रुद्र झोपी जाणार आहे. रुद्राला मम्माला काम करायचंय. ओके. आता मग रुद्राला मी झोपी लावणार आहे. बऱ्याच वेळेचा जागा आहे तो. खाली फिरून आलोय आता मी. नाश्ता करून झालाय, बरंचसं खेळून झालंय. काजळाची डबी दुसरी आणावी लागेल. त्याचं झाकण लूज झालंय, ते सगळं हा डबा काळा झालाय त्याच्याने. इकडे बघू दे रुद्र. संपला ना बनाना. संपला. बघ बरं टिक्का कसा लागलाय. टिकला बघ. टिक्का बघ. त्याला हात नको लावतो, सगळे खराब होईल. चल तुला झोपायचं नसेल तर आपण जेवी बनवूया. चला स्वयंपाक करूया आपण. चला हे फेकून देऊ आपण बनानाचं साल. चला आपण जेवी करू. चल रुद्र टिक्का बघ तुझा कसा दिसतोय. टिक्का बघ कसा दिसतोय. इकडे बघ. टिक्का कसा दिसतो रुद्रचा. आमचे ससाचे 2 दात.
काय देऊ? काय देऊ तुला? रुद्रला काय पाहिजे? आता सध्या असे भुवया आहे ते एक्सप्रेशन एवढे द्यायला लागले का तू? त्याच्यावर चढू नको, थांब, आपला मोबाईल पडेल, थांब. त्याला खुर्चीवर असं बसायचं होतं, मोबाईल काढूस तर त्याला थांबला नाही, तो पडला थोडासा. ते कपडे ठेवायचे राहिलेत अजून, गड्या घालून ठेवलेले. रुद्र चल ना, तू झोपी जा ना, चल ना, चल ना. ऐकणार नाही आता तो. त्याची आंघोळ झालेली, पण तो काही झोपायला तयार नव्हता. मग त्याला तसंच खेळणे वगैरे त्याच्या जिथे पडलेलं होतं तशाच खेळण्यांमध्ये त्याला गुंतवून मी भाजी निवडायला घेतली. करडईची भाजी आणलेली होती, तर ती भाजी करणार आहे आज, आणि त्यासोबत भाकरी करणार आहे, म्हणजे पटकन स्वयंपाक होईल. आणि रुद्रसाठी खिचडी लावणार आहे तांदळाची. तर तो बाजूला खेळत होता, तरीसुद्धा त्याला मग मध्येच आठवण येते की लगेच धावत येतो. मग भाजी वगैरे जे आपण निवडत असतो ते इकडे तिकडे फेकायचं असतं. कुठली पण गोष्ट आहे ना, तो असं म्हणजे एक्सप्लोर करून बघतो, चेक करतो, तोडून वगैरे बघतो. खेळणी आपल्याला भरायची होती ना, ती नाही भरायची, खेळायचं तसंच. आता खेळणी सगळी पाडली होती. मग मी भाजी धुण्यासाठी तिथे गेले, तर तो लगेच माझ्या पाठीमागे खेळणी सोडून आला. मग त्याला घ्यावं लागलं. खेळत का नाही तू? भाजी धुवून घेतली, कारण भाजीमध्ये भरपूर माती होती. आता पावसाळा आल्यानंतर भाज्यांमध्ये थोड्या खराबच येणार. आता पालेभाज्या तसंच त्याचा सीझन पण नाही आहे. तर भांडे लावत होते, तर त्याला खेळायला वस्तू दिली होती, तरीसुद्धा त्याला बघायचं असतं काय करते. मग त्याला कडेवर येऊन मगच त्याला शांतता मिळते. त्यामुळं कडेवर येण्यासाठी तर त्याची धडपड चालू आहे. त्यानंतर मग त्याला कडेवर घेतलं आणि उरलेली भांडी लावून घेतली. नंतर तो बप्पा बप्पा करत होता. मग ते दिवा लावायचा होता, पण दिवा ना घासायचा बाकी होता, म्हणून मग मी लावत नव्हते, पण त्याचं सुरूच होतं, म्हणून म्हटलं आधी त्याच्यासमोरच घासूया. त्याला तिथे खाली एक टॉवेल अंथरलं, त्याच्यावर त्याला बसवलं, दिवा स्वच्छ केला आणि नंतर मग लावला. त्याला खूप आवडतं दिवाबत्ती करायला. त्यानंतर अगरबत्ती, फुलं वगैरे हे सगळ्या गोष्टी त्याला फार आवडतात. त्याच्यामुळं त्याला घेऊन मग दिवा लावला आणि म्हटलं त्यानंतर तरी त्याला झोपी लावते. ट्राय करत होते, पण तो काय झोपायला तयार नव्हता. त्याची एनर्जी अजून तशीच होती. मग पहिल्यांदा आम्ही देवपूजा केली. इतकं सुंदर फूल आलेलं आहे, पण आता रुद्र त्याचं पाकळ्या पाकळ्या करून टाकणार नाही का पिल्लू? आपल्याला हेच काम आहे ना. फुले फुले खेळा खाली, फुले बस खाली तुम्ही. मी भाजी वगैरे करायची बाकी होती, आणि त्याच्यासाठी मग त्याला ना एका परातीमध्ये मोठ्या थोडंसं पाणी दिलं होतं. त्याच्याशी मस्त खेळत बसलेला, पण त्याने ते सगळं सांडून ठेवलेलं. मग तो घसरेल वगैरे म्हणून पहिल्यांदा ते पुसून काढलं. बाटल्या तिथं ठेवलेल्या सगळ्या पाडून घेतलेल्या. मग पहिल्यांदा त्याला हे केलं, क्लीन वगैरे केलं तिथलं, आणि मग म्हटलं त्याला ना आधी झोपी लावते आणि त्याच्यानंतर उरलेली कामं करता येतील. कारण की तो आता तिथेच खेळत राहतो सराउंडिंगमध्ये, तर भीती वाटते काही पाडून घेतो वगैरे अंगावर, म्हणून त्याला आधी झोपी लावते. मग शांततेत आपल्याला जे स्वयंपाक आहे तो किती अर्ध्या पाऊण तासात होतो, पण मग तो ऐकत नाही, म्हणून त्याला तसंच घेऊन कामं करायला लागतात. तर मी त्याला झोपी लावायला घेतलं. तेवढ्यात रुद्राची आजी आली आणि नंतर मग त्याची काही झोपच उडाली. मग बऱ्याच वेळानंतर तो झोपला. मग आजीसोबत 2-3 दिवसानंतर आजी भेटली होती. सारखं आजी आजी चालू होतं. तर हा होता रुद्रचा आणि माझा, आम्ही दोघे एकटे असतानाचा दिवस. तर असेच व्लॉग पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा. बाय बाय.